नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आज आपण करणार आहोत आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्याला गोड अशी बुंदी. तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे हाफ कप बेसन, त्याचबरोबर 1 चिमूटभर आपण मीठ घातलेलं आहे चवीसाठी आणि 1 चिमूटभर इथे आपण खायचा सोडा घातलेला आहे. तर ही बुंदी मी आज फर्स्ट टाईमच करत आहे. तर करताना अगदी थोडीशी माझी चूक झाली, पण बुंदी अगदी छान मस्त उत्तमच झाले. तुम्हाला दाखवेल मी. तर आता हे बघा, हे असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ जे आता आपलं जे दिसतंय असं ठीक आहे, थोडंसं घट्ट, तर अशा पद्धतीने व्हायला हवं आहे. पण इथे मी ही चूक केली, अगदी थोडंसं पाणी पुन्हा एकदा घातलं आणि थोडीशी पातळ झाली. मग तर इथे आपण हाफ कपच साखर घेतलेली आहे आणि हाफ कपच्या निम्म्याने आपण इथे पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1/3 कप आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे आपण आता वेलची पूड घालून घेतलेली आहे. आपण बुंदीसाठी करत आहोत पाक. तर हाफ कप बेसन आहे, तर हाफ कपच इथे आपण साखरसुद्धा घेतलेली आहे पाकासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता, असं हे पातळ पीठ झालेलं होतं माझ्याकडून. सुरुवातीला घातलं तेव्हा बुंदी तर अगदी सटकन पडली, पण जर असे बुंदीचे थेंब लहान मोठे असे झाले. त्यानंतर मी एकीकडे साखरेचा पाक ठेवला होता करायला, एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता हा पाक आपला मस्त असा रेडी झालेला आहे. आता इथे आपण हाताने असं चेक करून घ्यायचं आहे. अगदी साखर विरघळली आणि उकळलं की अगदी 2 मिनटातच आपला हा पाक रेडी होतो. अगदी दाट करायचं नाही आहे. तर इथे बघा, असा फक्त हाताला चिकटायला हवा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा साखरेचा पाक रेडी झालेला आहे. आपण गॅस बंद केला. एकीकडे आपलं तेलसुद्धा मस्त गरम झालेलं आहे. तर ही सुरुवातीची बुंदी जी मी अशी घातल्याबरोबर अगदी सटासटच पडली. म्हणून थोडेसे आपले जे बुंदी जे काही गोल व्हायचे ते अगदी काही लहान झाले, काही मोठे झाले. तर फर्स्ट टाईमच करत होते. तर आता ही सेकंड टाईम मी घालत आहे. ती थोडंसं मी नंतर काय केलं की एक चमचाभर बेसन पीठ थोडंसं पिठामध्ये ॲड केलं आणि थोडंसं थिक करून घेतलं आणि त्यानंतर इथेही मी आता बुंदी घातलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, आता ही आपण अशी थोडीशी चमच्याने हलवून इकडे तिकडे झारा फिरवतच घालायची आहे. एकावर एक पडल्यामुळे काय होतं की बेसन आपलं हे जे आहे एकमेकांना चिकटलं जातं आणि लगेचच हलवण्याची घाई करायची नाही आहे. फर्स्ट टाईमला घातल्यानंतर मी लगेचच झारा घालून हलवत होते, कारण मी आज फर्स्ट टाईमच करत होते. तर थोडीशी अशी भाजून द्यायची आहे खाली तेलामध्ये व्यवस्थित थोडीशी भाजल्यानंतर मगच आपण इथे झाऱ्याने हलवून व्यवस्थित वर खाली करून परतवून छान घ्यायची आहे. तर इथे पाक आपला रेडी झालेला आहे. त्यामध्ये इथे आपण 2 चिमूट असा खायचा लाल रंग घातलेला आहे, हातानेच घातलेली आहे मी. तर ही आपली बुंदी पूर्ण रेडी झालेली आहे. ती आपण इथे पाकामध्ये घालून घेतलेली आहे. आता आपण ही सर्व बुंदी पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बुंदी ही आपली मस्त रेडी झालेली आहे. थोडेसे लहान मोठे असे आपले बुंदीचे थेंब झाले होते, त्यामुळे आपली बुंदीसुद्धा लहान आणि मोठ्या आकाराची झालेली आहे. पण तुम्ही बघू शकता, पाक अगदी व्यवस्थित झालेला आहे. अगदी कुठेही पाक शिल्लक राहिला नाही आहे. पूर्ण पाक आपला पूर्ण बुंदीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि ही बुंदी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर इथे गणपतीसाठी सकाळीच मला आज नैवेद्याला बुंदी बनवायची होती. जराशी घाई गडबड झाली होती. तर आता इथे गणपतीची आरती झालेली आहे, नैवेद्य दाखवून झालेला आहे, प्रसादही वाटून झालेला आहे आणि सर्वांना खूप आवडली ही मी केलेली बुंदी. तर तुम्ही बघू शकता, अगदी छान अशी मस्त सुटसुटीत आपली बुंदी झालेली आहे. कुठेही पाक शिल्लक राहिला नाही. बुंदी एकदम छान झाली आहे. फक्त थोडासा आकार लहान आणि मोठा असा झालेला आहे. तरी मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा. तर तुम्हाला कसा वाटला आपला गणपती बाप्पा मला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.